नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. टू पार्टिकल्स हॅव सेम डी ब्रॉगली वेवलेंथ. डी ब्रॉगली म्हणा, डी ब्रॉय म्हणा, चालतंय, काय अडचण नाही. स्पेलिंग प्रमाणे शक्यतो करून उच्चार करा, म्हणजे तुम्हाला स्पेलिंग लिहिताना काही प्रॉब्लेम येणार नाही. वन इज मुव्हिंग 4 टाइम्स ॲज फास्ट ॲज द अदर. त्याच्यातला एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकल पेक्षा 4 टाइम्स फास्ट मूव्ह होतोय, म्हणजे त्याचं स्पीड 4 टाइम्स आहे. पहिल्या एका पार्टिकलचं स्पीड दुसऱ्या पार्टिकलच्या 4 टाइम्स. इफ द स्लोअर पार्टिकल इज अन अल्फा पार्टिकल, व्हॉट आर द पॉसिबिलिटीज फॉर द अदर पार्टिकल. तर त्याच्यातलं कमी स्पीडनं मूव्ह होणारा पार्टिकल जो आहे तो अल्फा पार्टिकल आहे, तर दुसरा पार्टिकल काय असू शकतो असं त्यांनी विचारलेलं आहे. त्याच्यात काही न्यूमरिकल काही नाही आहे जास्त. आता बघा काय काय दिले त्यांनी. दोघांची डी ब्रॉगली वेवलेंथ सेम सांगितलेली आहे, हे दिलेलं आहे. त्यानंतर एका पार्टिकलचं स्पीड मी असं कन्सिडर करतोय V1 इक्वल टू 4 टाइम्स V2. याचा अर्थ V2 हे काय आहे, स्पीड ऑफ अल्फा पार्टिकल आहे, कारण त्याचं स्पीड कमी आहे. त्याच्या 4 टाइम्स अदर पार्टिकल मूव्ह होतो, असा त्याचा अर्थ होतोय. तर दुसरा पार्टिकल काय असेल. आपला लॅमडाचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, लॅमडा इक्वल टू h अपॉन पी दॅट इज इक्वल टू h अपॉन एम व्ही असा फॉर्म्युला आहे. मग याच्यावरून लॅमडा 1 इक्वल टू h अपॉन m1 v1 असं येईल. अँड लॅमडा 2 इक्वल टू h अपॉन m2 v2 हे असं येणार. पण लॅमडा 1 आणि लॅमडा 2 इक्वल आहेत म्हणून सांगितलंय, म्हणजे याच्यावरून तुम्ही असं लिहू शकताय h अपॉन m1 v1 इज इक्वल टू h अपॉन m2 v2 हे असं घेऊ शकता. हे h ला h कॅन्सल होईल. याच्यावरून तुम्ही डायरेक्ट m1 v1 इज इक्वल टू m2 v2 हे असं लिहू शकताय. आता याच्यामध्ये मला v1 इक्वल टू 4 टाइम्स v2 हे मला वापरायचं आहे. तर therefore m1 इंटू v1 च्या ठिकाणी येणार 4 टाइम्स v2 दिस इज इक्वल टू m2 v2 हे असेल. याच्यातलं v2 कॅन्सल होईल. मग जो सेकंड पार्टिकल आहे तो अल्फा पार्टिकल आहे. मग m1 चं मास किती, पहिल्या पार्टिकलचं मास किती येईल बघा, m1 इक्वल टू m2 अपॉन 4 आहे. मग अल्फा पार्टिकलच्या मासच्या 1/4 मास पाहिजे. therefore m1 इक्वल टू 1 अपॉन 4 टाइम्स मास ऑफ अल्फा पार्टिकल. मग ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे दोघ जण आहेत. एक आहे प्रोटॉन, दुसरा आहे न्यूट्रॉन. therefore the other particle can be proton or neutron. It is the answer. Next problem बघा. Find the ratio of the de Broglie wavelengths of an electron and a proton when both are moving with first part same speed, second part same energy and third part same moment. प्रत्येक ठिकाणी पुढे अनेक प्रश्न विचारलाय. स्टेट विच ऑफ द टू विल हॅव द लॉंगर वेवलेंथ इन इच केस. प्रत्येक केसमध्ये कोणती वेवलेंथ जास्त असेल हे पण त्यांनी विचारलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये पण न्यूमरिकल पार्ट काही नाहीये. काय काय सांगितलं बघा, त्यांनी विचारलंय डी ब्रॉगली वेवलेंथचा रेशो विचारलाय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन टू वेवलेंथ ऑफ प्रोटॉन हा रेशो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट माहित पाहिजे, ती म्हणजे
प्रोटॉनचं मास हे इलेक्ट्रॉनच्या मासच्या 1836 टाइम्स असतं. ही एक इन्फॉर्मेशन तेवढी तुम्हाला व्यवस्थित माहिती असू द्या, कारण याचा आपल्याला याच्यामध्ये वापर करावा लागेल. आता पहिली कंडिशन त्यांनी काय सांगितले बघा, सेम स्पीड सांगितलंय, म्हणजे दोघांचंही स्पीड सेम सांगितले. तर त्यांच्या वेवलेंथचा रेशो कसा येईल, तर लॅमडा इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, H/mv चा फॉर्म्युला आहे. मग इलेक्ट्रॉन साठी हा फॉर्म्युला असा येणार, आणि प्रोटॉन साठी फॉर्म्युला येणार. आता त्याच्यातलं स्पीड सेम आहे म्हणून सांगितलेलंच आहे ऑलरेडी, त्यामुळे मग लॅमडा आणि मास एवढंच फक्त राहते रिलेशन मध्ये. मग लॅमडा ई अपॉन लॅमडा पी असं जर घेतलं, स्पीड सेमच आहे त्यामुळे स्पीडचा काही विषय नाही. एच कॉन्स्टंट आहे, लॅमडा आणि एम इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे हे असं येणार एम पी अपॉन एम ई येणार. मग एम पी अपॉन एम ई या इक्वेशन वरून किती येते बघा, 1836 हे असे येते. मग याच्यावरून हा रेशो झाला त्यांचा, म्हणजे हा एक पहिला पार्ट जो आहे क्वेश्चन, फाइंड द रेशो, तो रेशो मिळाला. आता यापैकी अंश जो आहे म्हणजे न्यूमरेटर हा या ठिकाणी मोठा असणार आहे, म्हणजेच वेवलेंथ फॉर इलेक्ट्रॉन इट मस्ट बी ग्रेटर दॅन द वेवलेंथ फॉर प्रोटॉन. हे अजून एक रिझल्ट त्याच्यातला, अजून एक आन्सर, म्हणजे एका प्रश्नात दोन दोन टर्म्स तुम्ही सांगायच्या आहेत. तर दुसरा पार्ट जो त्यांनी विचारलाय तो सांगितलाय सेम एनर्जी म्हटलं. आता सेम एनर्जी म्हणजे दोघांची कायनेटिक एनर्जी सेम घ्यायची. मग कायनेटिक एनर्जी फॉर इलेक्ट्रॉन इट मस्ट बी इक्वल टू कायनेटिक एनर्जी फॉर प्रोटॉन. हे त्यांनी सांगितले याच्यामध्ये, मस्ट बी नको. तर हे जर दोघांची कायनेटिक एनर्जी जर सेम असेल तर वेवलेंथ मध्ये काय रिलेशन आहे, तर याच्यासाठी आपल्याला थोडासा वेगळा फॉर्म्युला वापरावा लागेल. लॅमडा इक्वल टू एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ट्वाइस एम इंटू ई इंटू व्ही, हा एक फॉर्म्युला आहे बघा. मग याच्यामध्ये मला ई इंटू व्ही साठी कायनेटिक एनर्जी घ्यावं लागेल. कायनेटिक एनर्जी इक्वल टू चार्ज इंटू पोटेन्शियल असे. मग ही कायनेटिक एनर्जी मला इथं वापरावी लागेल, म्हणजे मग हा फॉर्म्युला लॅमडा इक्वल टू एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2m. कायनेटिक एनर्जीला आपण नुसतं ई वापरूया इथं, हे असं येणार. आता मला यांचा रेशो पाहिजे, मग लॅमडा ई डिव्हायडेड बाय लॅमडा पी, दिस इज इक्वल टू एच कॉन्स्टंट आहे ते कॅन्सल होईल, 2 पण कॉन्स्टंट आहे ते पण कॅन्सल होईल, या दोघांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, त्यामुळं अंशामध्ये येणार स्क्वेअर रूट ऑफ एम पी इंटू ई पी डिव्हायडेड बाय स्क्वेअर रूट मध्ये येईल एम ई इंटू कायनेटिक एनर्जी फॉर इलेक्ट्रॉन. पण ह्या दोन्ही कायनेटिक एनर्जी इक्वल आहेत म्हणून सांगितलं, त्यामुळे हे कॅन्सल होईल कायनेटिक एनर्जीचा पार्ट. मग काय शिल्लक राहील, स्क्वेअर रूट मध्ये एम पी अपॉन एम ई. मग ही व्हॅल्यू मी मगाशी सांगितलेली आहे, की ते हा रेशो रूट मध्ये 1836. आता हे तेवढं आपल्याला सोडवावं लागेल. मग याला असं मांडून घेतोय 18.36 गुणिले 10चा वर्ग असं करून घेतोय. मग याचं स्क्वेअर रूट तेवढं फक्त मला बघावं लागेल. 18/3 मध्ये 6चा मेन डिफरन्स, 18/3 मध्ये 6चा मेन डिफरन्स 4.278 आणि हे 7 म्हणजे 4.285 होणार.
हा रेशो येईल इथं पहिल्यांदा असा. हा जर रेशो असेल तर ही व्हॅल्यू पण 1 पेक्षा जास्त आहे. याच्यावरून तुम्ही पुढचा पण रिझल्ट सांगू शकता. Here lambda for electron, de Broglie wavelength for electron, it must be greater than the de Broglie wavelength for proton. असेल. तर त्याच्यातला अजून एक सेक्शन त्यांनी तिसरा सेक्शन एक विचारलेला आहे. मोमेंटम सेम म्हणून सांगितलेलं. त्यामध्ये हे राहिलं बघा, हे असं होतं 4.285. याचं स्क्वेअर रूट घ्यायचं राहिलंच बघा. तर ह्या रिझल्टवर काही फरक पडत नाही, पण इथली व्हॅल्यू चुकणार. 42.85. आता हे करेक्ट झालं. हे लक्षात आलं बघा लगेच. ते बरं झालं आलं ते. आता सेम मोमेंटम सांगितलंय. थर्ड पार्ट मोमेंटम सेम, याचा अर्थ मोमेंटम फॉर इलेक्ट्रॉन इज इक्वल टू मोमेंटम फॉर प्रोटॉन. हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता लॅमडाचा फॉर्म्युला असा आहेच डायरेक्ट एच अपॉन पी. लॅमडा आणि पी इनव्हर्सली प्रोपोर्शनल, पण मोमेंटम इक्वलच आहेत म्हणून सांगितलंय. म्हणजे लॅमडा फॉर इलेक्ट्रॉन डिव्हायडेड बाय लॅमडा फॉर प्रोटॉन, हे जर तुम्ही असं घेतलं तर मोमेंटम फॉर प्रोटॉन डिव्हायडेड बाय मोमेंटम फॉर इलेक्ट्रॉन घ्यावं लागेल. पण हे दोन्ही पण इक्वलच आहेत, त्यामुळे यांचा रेशो येणार 1 आणि यांच्यातलं रिलेशन येणार असं. त्यामुळे इथं काय तुम्ही लेस दॅन ग्रेटर दॅन असं काही लिहू शकत नाही. इथं तुम्हाला हे दोन्ही पण इक्वलच सांगावे लागतील. नेक्स्ट प्रॉब्लेम. In nuclear reactors, neutrons travel with energies of, एनर्जी एवढी दिलेली आहे न्यूट्रॉनची. फाइंड देअर स्पीड अँड वेवलेंथ. मात्र याच्यामध्ये तुम्हाला मास ऑफ न्यूट्रॉन हे द्यावं लागेल. ती जी व्हॅल्यू आहे ही आहे 1.675 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम. अशी व्हॅल्यू आहे ती. ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये घ्यावी लागेल. गिवन डाटा कायनेटिक एनर्जी त्यांनी दिलेली आहे. व्हॅल्यू आहे 5 इंटू 10⁻⁻21 जूल. त्यानंतर त्यांचं स्पीड फाइंड आउट करायचं आहे, वेवलेंथ फाइंड आउट करायची आहे. मास दिलेलं आहे 1.675 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. पहिल्यांदा कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला वापरा. 1/2 mv². मग याच्यावरून व्ही स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू कायनेटिक एनर्जी, ह्या दोन इकडं मल्टिप्लाय केलं डिव्हायडेड बाय स्मॉल एम. व्हॅल्यूज वापरायच्यामध्ये. देअरफॉर व्ही स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू 5 इंटू 10⁻⁻21 डिव्हायडेड बाय 1.675 इंटू 10⁻⁻27 हे असेल. याचं सिम्प्लिफिकेशन. व्ही स्क्वेअर इक्वल टू हे 10च्या पॉवर्स सोडून जे काही न्यूमरिकल पार्ट आहे तो तेवढा बाजूला घेतो इथं. इंटू हे टोटल किती होईल बघा, हे 10 होणार आहे. म्हणजे हे होणार 10⁻⁻20 आणि हे वरती आल्यानंतर 10⁻⁷ म्हणजे 10⁻27 म्हणजे शिल्लक राहणार 10⁻⁷ शिल्लक राहणार. बघा लक्षात येते का?
आता ह्याचा रेसिप्रोकल बघावा लागेल मला. 1.6चा 7 मध्ये 5चा मीन डिफरन्स 1.6 7 मध्ये 5चा मीन डिफरन्स. आता मीन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा बरं का याच्यातून. 88 मधून 8 म्हणजे 80 आणि 10 70. 5970 पॉइंट मध्ये येणार ते. 0.5970 इंटू 10⁻⁷. मग यातलं एक 10 वापरून घ्या, कारण त्याशिवाय स्क्वेअर रूट बघता येणार नाही आपल्याला. 5.97 इंटू 10⁻⁶ हे असेल. आता याचं स्क्वेअर रूट बघा. याचं स्क्वेअर रूट 5.97 5.9चा 7 मध्ये ते काय येणार 2.443. 2.443 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंद हे त्याचं फायनल आन्सर आहे. आता हे एक व्हॅल्यू झाली. त्याने अजून एक काहीतरी विचारलेलं होते, बघूया जरा. वेवलेंग्थ पण विचारलं. ठीक आहे, मग स्पीड तर मिळालेला आहेच. तर वेवलेंग्थ साठी आपल्याला लॅमडा इक्वल टू h/mv हे घ्यावं लागेल. h ची व्हॅल्यू आहे 6.63 इंटू 10⁻⁻34 डिव्हायडेड बाय त्याचं मास आहे 1.675 इंटू 10⁻⁻27 आणि स्पीड आताच आपण फाइंड आउट केलेलं आहे 2.443 इंटू 10⁻³. मग आता याच्यामध्ये पण परत एकदा 10च्या पॉवर्स बाजूला आणि न्यूमरिकल बाकीचा पार्ट सगळा एकत्र करून घेऊ. 6.63 डिव्हायडेड बाय 1.675 इंटू 2.443. 10ची पॉवर किती होते बघा. हे -27 आणि 3 -24 हे वरती गेल्यानंतर 10⁻⁻10 एवढे शिल्लक राहील. यांची लॉग बघा. 6.63 त्याचा आहे 8215 घेऊन ठेवलंय ते बाजूला, तसंच राहू द्या. त्याला 0.16चा 7 मध्ये 5चा मीन डिफरन्स 16 7 5 7 5 म्हणजे किती होणार 22 27 आणि 3 30 आणि 10 40 22 40. त्यानंतर हे 2.443 0.24चा 4 मध्ये 3चा मीन डिफरन्स 24 4 मध्ये 3चा मीन डिफरन्स 3879. या दोघांची बेरीज 9 4 आणि 7 11 झाले. 1 8 आणि 2 10 आणि 1 11 1 हात झाले 3 आणि 3 6. हे झालं डिनॉमिनेटरचं कॅल्क्युलेशन. ते आता इथं घेऊन येतोय. यांची सबट्रॅक्शन करायची. हा आहे 6.63चा लॉग 9 आणि 6 15 2 आणि 9 11 7 आणि 5 12 8 मधून 7 केले उरले 1. 0.15चा 9 मध्ये 6चा मीन डिफरन्स 0.15 9 मध्ये 6चा मीन डिफरन्स 14 42 आणि 2 14 44. Therefore
लॅमडा इक्वल टू 1.444 एवढं येईल त्या ठिकाणी इंटू 10⁻⁻10 असं येईल. म्हणजेच याचं अँगस्ट्रॉम युनिट मध्ये आन्सर येते लॅमडा इक्वल टू 1.444 अँगस्ट्रॉम युनिट असं त्याचं व्हॅल्यू येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द वेवलेंथ associated with an electron. वेवलेंथ फाइंड आउट करायचे आहे. इट्स अ मोमेंटम अँड स्पीड. त्याच्यात परत दोन सेक्शन केलेले आहेत. when it is accelerated through 54 volt, when it is moving with the kinetic energy of 150 electron volt. असे दोन सेक्शन केलेत आणि त्याच्यामध्ये 1, 2 आणि 3 ह्या तीन गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. गिवन डाटा calculate the wavelength associated with an electron. त्याच्यानंतर त्याचा मोमेंटम आणि त्याचं स्पीड ह्या तीनही गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. फर्स्ट पार्ट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सांगितले 54 व्होल्ट आणि सेकंड पार्ट मध्ये त्यांनी कायनेटिक एनर्जी दिलेली आहे ती सांगितलेली आहे 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट सांगितलेलं. आता याच्यामध्ये मला इलेक्ट्रॉनचं मास एक लागेल 9.1 इंटू 10⁻⁻31 किलोग्रॅम. त्यानंतर एच ची व्हॅल्यू लागेल 6.63 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. तर याच्यापेक्षा आणि काही वेगळं लागलं तर बघू, आपण वापरू त्यावेळेला डायरेक्ट. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याच्यातलं फर्स्ट पार्ट घेऊया आता पहिल्यांदा. त्यांनी पोटेन्शियल सांगितलेलं आहे 54 व्होल्ट. त्या दृष्टीने आपल्याला कायनेटिक एनर्जी हे बरंच काय काय फाइंड आउट करायचं आहे. कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 mv². आणि हाच पुढचा फॉर्म्युला त्याचा असा पण आहे चार्ज इंटू पोटेन्शियल. याच्यावरून मला व्ही काढता येईल पहिल्यांदा. v² इक्वल टू हे दोन इकडे मल्टिप्लाय करा ट्वाइस ई इंटू व्ही डिव्हायडेड बाय स्मॉल एम. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा, सगळ्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. 2 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19. पोटेन्शियल सांगितलेलं आहे 54 व्होल्ट डिव्हायडेड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे 9.1 इंटू 10⁻⁻31. याच्यातले पहिल्यांदा न्यूमरिकल पार्ट जो आहे तो पुढे घेऊया, त्यांच्या पॉवर्स सेपरेट करूया. हे 16 दुने 32 होणार. 3.2 इंटू 54 डिव्हायडेड बाय 91 इंटू 10⁻². हे किती होणार बघा 19 आणि 2 21 आणि 10 म्हणजे हे होणार 12 होणार. एवढे ना. आता हे सोडवावं लागेल. 3.2 म्हणजे 0.32 मध्ये 30 मध्ये आहे 5051. त्यानंतर 54 तिथे येणार 1.3
54चा 0 मध्ये ते येणार आहे 7324. या दोघांची बेरीज 5, 7, 3, 12, 2. आता 91चा 0 मध्ये इथे येणार 1.91चा 0 मध्ये तो आहे 9590. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 5, 9 आणि 8, 17, 6 आणि 7, 13, चाले 1, 10 आणि 2, 12, चाले 1, 0 येणार. therefore v स्क्वेअर इक्वल टू हे किती होणार बघा 0.27चा 8 मध्ये 5चा मेन डिफरन्स 0.27 8 मध्ये 5चा मेन डिफरन्स कुठे गेला 8 मध्ये 5चा मेन डिफरन्स म्हणजे 1899 1.899 1.899 into 10⁻12. तर याचं स्क्वेअर रूट बघायचं आहे मला. 0 10ची पॉवर 10ची पॉवर. मग याचं स्क्वेअर रूट बघूया. व्ही इक्वल टू 1.8चा 9 मध्ये 9चा मेन डिफरन्स स्क्वेअर रूट 1.8 9 मध्ये 9चा मेन डिफरन्स म्हणजे 1.378 होणार ते 1.378 into 10⁻6 मीटर पर सेकंद ही पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळेल तिथं. हे एवढं स्पीड त्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर त्यांनी काय विचारले बघा बरं. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत. आता मोमेंटम विचारलंय. मोमेंटम साठी मास इंटू व्हेलॉसिटी. मोमेंटम इक्वल टू P इक्वल टू M इंटू V. therefore P इक्वल टू इलेक्ट्रॉनचं मास आहे 9.1 इंटू 10⁻31. व्ही ची व्हॅल्यू एवढी आहे. therefore P इक्वल टू या दोघांचा प्रोडक्ट करावं लागेल 1.378 त्याचा लॉग 0.13चा 7 मध्ये 8चा मेन डिफरन्स 13चा 7 मध्ये 8चा मेन डिफरन्स 8 किती आहे 26 67 आणि 6 73 आणि 20 93 13 93 असं कसं काय आलं मग काय तर चुकलंय मग अशी बहुतेक नाही वर्गमूळ बघितलं होतं ना मग बरोबर आहे 13चा 7 मध्ये 8चा मेन डिफरन्स पाहिजे मला. तेरा 93 येतोय त्याचा लॉग 9.1 त्याचा बघा 91चा 0 मध्ये तो आहे 9590 इथं आहे बघ. या दोघांची बेरीज 3, 18, 8 झाले 1, 5, 6 आणि 9, 9 आणि 1 10 0 झाले 1 एवढे
तर याचा अँटिलॉग 0.09चा 8 मध्ये 3चा मेन डिफरन्स, 0.09चा 8 मध्ये 3चा मेन डिफरन्स 12.53 आणि 1 12.54 इंटू 10⁻⁻1. इथं 1 आहे बघा कॅरेक्टरिस्टिक, ती पहिल्यांदा घेतली इथं. त्यानंतर -31 आणि 6 म्हणजे 10⁻25 -25 म्हणजेच P इक्वल टू 1.254 इंटू 10⁻⁻24 किलोग्रॅम मीटर पर सेकंद हे असेल. हे त्याचं मोमेंटम येईल. आणि काय विचारले, स्पीड झालं, मोमेंटम झाला, आता बहुतेक वेव्हलेंग्थ असेल, वेव्हलेंग्थ विचारलेली आहे. त्यातलं लॅम्बडा इक्वल टू h/p 6.63 into 10⁻⁻34 divided by 1.254 into 10⁻⁻24. 6.63 त्याचा 8215 आहे आणि 1.254 0.1254 ते याच्यावरून घेतले आपण, त्यामुळे ते येणार आहे 0.983. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 2 8 आणि 3 11 1 10 आणि 2 12 1 ते येणार 7 0.72चा 3 मध्ये 2चा मेन डिफरन्स 72 3 मध्ये 2चा मेन डिफरन्स 72चा 3 मध्ये 2चा मेन डिफरन्स म्हणजे 52 84 आणि 2 52 86 5.286 इंटू 10⁻⁻10 होणार आहे. म्हणजेच लॅम्बडा इक्वल टू 5.286 एंगस्ट्रॉम मिनिट हे असेल. हे त्याचं आन्सर येईल. हा तुमचा इथं फर्स्ट सेक्शन कम्प्लीट होईल. तर जो दुसरा सेक्शन आहे त्याच्यामध्ये बदल त्यांनी असा केलेला आहे, काय बघा, कायनेटिक एनर्जी त्यांनी तुम्हाला दिलेली आहे 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग आता इथं बघा, हेच इक्वेशन आपल्याला घ्यायचं आहे परत एकदा आणि व्हॅल्यू तेवढी लक्षात ठेवा, 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. सेकंड पार्ट घेतोय आता तुम्ही. कायनेटिक एनर्जी त्यांनी सांगितलेली आहे 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट. कायनेटिक एनर्जीसाठी आपण फॉर्म्युला कसं घेतो, 1/2 mv² पण घेतो आणि दिस इज इक्वल टू E इंटू व्ही पण घेतो. हेच बघा जरा व्यवस्थित काळजीपूर्वक. तर हे 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट जे तुम्हाला दिलेलं आहे त्याला तुम्ही E इंटू व्ही हे बघा इथं आहे, हे आणि हे या दोघांना एकत्र करतो. हे तुम्ही इक्वेट केलं तर इथलं E ला E तेवढं कॅन्सल करा, म्हणजेच व्ही इक्वल टू किती घ्यायचं, 150 व्होल्ट घ्यायचं. मगाशी 54 व्होल्ट दिलं होतं, मग हे तेवढं कन्व्हर्शन करून घ्या आणि याच्यामध्ये आता घेताना तुम्ही 150 व्होल्ट एवढं घेऊन तिथनं पुढे सोडवा. सुरुवात कशी केली होती परत एकदा बघायचं, बघा इथे त्या पद्धतीनं फक्त पुढे सॉल्व्ह करा तुम्ही. सेम प्रोसेस, बाकी काही करायचं नाही त्याच्यामध्ये. हे किती दिलं होतं, 54 व्होल्ट दिलं होतं. आता किती घ्यायचं आहे, फक्त
150 व्होल्ट घ्यायचं आणि बाकी सगळं ऍज इट इज सोडवायचं आहे. त्यामुळे हे पुढचे जे जे काय आता आपण फाइंड आउट केलेलं आहे, सेम त्या प्रोसिजरनं हे सोडवून बघा किती येते ते.